आज सागावचा आवाज, ठाणे जिल्ह्याचा आवाज, टेनिस बॉल क्रिकेटचा इन्व्हाइट करतोय मायक्रोफोन वरती बाळू पाटील यांना। थँक्यू विनोद। पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत। SRGS चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय। आई जीवदानी आई साबे आयोजित गोलंदाजी मार्ग पहिलं षटक घेऊन लेफ्ट मार गोलंदाज जयेशला आपण पाहू शकतो। जयेश पाटील स्ट्राइक केला किशोर। पहिला चेंडू गुडलेस पर टेक अप झाला, स्क्वेअर कट करायची होती, यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते। सुरुवात चांगली केली जयेश गोलंदाजी मार्कवर अगासनगाव एंड कडून लेफ्ट टर्न राऊंड दगडनं मारा करतोय। स्ट्राइक केला किशोरला आपण पाहू शकता। अजून एक डॉट चेंडूची समाप्ती देते। कॉडबियांचा अपील झालाय आणि किशोर लगेच बघा बाहेर निघालेत। ही स्पोर्ट्समॅन सुद्धा पाहिजे तुमच्याकडे, खूप चांगली गोलंदाजी। किशोर बाद झाले। किशोरची जागा भरून काढणारी नवीन बॅटर सचिन येत आहेत। माऊली लिओन, अलिमकर लिओन, माऊली लिओन सिल 40+ संघ दुसऱ्या फेरीतील दुसरी आपण पहिली मॅच पाहतोय। न्यूजे 40+ भोई पक्ष किशोर बाद झाल्यानंतर नवीन बॅटरला सचिन जयेश उडवला चेंडू, झेलची शक्यता आहे। जय झेल घेतोय का पाहायचंय। जयेश आधी थांबले मग मात्र झेलकडे गेले आहेत। किशोरचं चांगलं बॅटिंग येते। धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 1-1 अशी धावसंख्या। प्रथम बॅटिंग करताना अलिमकर माऊली 11 शिव 40+ संघ बॅटर आता आलाय सचिन। स्ट्राइक केला बॅटर दिनेशला आपण पाहू शकतो। दिनेश काठे या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू। ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता। एक क्षेत्रक्षण मिड विकेटला मिड ऑनला आपण अभिजितला पाहू शकता। थर्डमॅनला एक क्षेत्रक्षण आहे। पॉइंट 1 हवेमध्ये चेंडू, चांगलं क्षेत्रक्षण, चांगलं क्षेत्रक्षण निलेश संघाच्या माध्यमातून। निलेश आहेत तिथे डब्या आणि उजव्या हाताची जोडी, त्यामुळे क्षेत्रक्षणामध्ये बदल करावं लागतं। जयेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलंय। फटका चांगला यावेळेला आडव्या बॅटने खेचला, रामनाथ आले आहेत पण त्यांना बीड करून चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमाच्या बाहेर। षटकार 8 धावा दाखल आपण पाहू शकता।
8 धावा धावफलकात लागल्यात. जीवदानी आई साबे आयोजित SRGS चषक पुण्याचा उंच चेंडू गेलाय. देवानंद पाटील सांगितलं माझा झेल मी घेणारे. खूप चांगला झेल पकडला या वेळेला शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. बॅटर बाद. आज आपण बघितले तर संदर्भचे ते स्पर्धा सुरू आहे. पिंट्या जोशी देखील समालोचन करतायत. अजून एक नवीन समालोचक निर्माण झालेत. पिंट्या जोशी मॅन फ्रॉम नवापाडा. नवीन बॅटर तकदीर. जयेशला यश मिळालं या षटकामध्ये. 2 यश मिळालेत. 75 गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. षटक नाही संपलं ना. पहिल्या षटकाच्या समाप्तीत 8 धावा 2 बॅटर बाद केलेत. 75 गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. देवानंद पाटील जर आपला 12 खेळाडू किंवा कोणी प्रतिनिधी पाठवून द्या ना. किशोर पाटीलचे सुपुत्र त्यांना पाठवून द्या तरी चालेल. आहेत आहेत. ऑन साइडला वळवलाय चेंडू. वेगाने चालला यावेळेला पण तर लॉंग लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. ओ फेकी चांगली केली ती देवानंदने. राम पवार आले गोलंदाजी मार्कवर. राम पवार आलेत धावसंख्येत अपलगत आपण पाहू शकतो. यावेळेला 10 धावा राम पवार आलेत गोलंदाजी मार्कवर. राम पवार आलेत गोलंदाजी मार्कवर. छोटासा रन पाय त्यांचा. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करताय. लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक येत आहे. जेलची शक्यता आहे. जयेश आलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली येते यावेळेला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 12 धावा. राम पवारला पाहिलं की पिंटू परच्याची आठवण येते आम्हाला लगेच. तसाच प्रकारची त्यांची आपण इथं शरीर शैली तर शरीराचं दिसणं तसंच प्रकारचं आहे. राम गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला दिनेशला आपण पाहू शकता. 12 धावा धावफलकात लागल्यात. उंच चेंडू गेलाय. झेलची शक्यता आहे. हो गुड कॅच. काय झेल पकडला जातो बघा. बॅटर बाद. अजून एक यश मिळतोय. दिनेश बाद झालाय. नवीन बॅटर तर सुंदर येतोय. 3रा गडी बाद झालाय. जन्मन निलजे 40+ ब संघ चांगली कामगिरी करतोय. अंकुश देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुंदर अलिमकर येतोय. राम पवार गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईक केला सुंदर अलिमकरला आपण पाहू शकता. उंच चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. मच्छिंद्र येत आहेत. चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये पडतोय. जोपर्यंत चेंडू फीड होतोय 2 धावा मिळतात. इथून मात्र आपण तर माऊली अलिमकर 40+ संघाला धावसंख्या 14. 3रं षटक आपण 2रं षटक प्रगती पथावर आहे. 75 नेक्स्ट गोलंदाज कोण असणार आहे. देवानंद पाटील देखील ऑप्शन आहे. राम गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सुंदरला आपण पाहू शकता. सुंदर अलिमकर. हो पूल केला यावेळेला. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला.
जेव्हा चेंडू हातातून सुटला तेव्हाच रामनाथने काहीतरी ऍक्शन केली होती. कदाचित त्याने सांगितलं असं की हातून एक चुकीचा चेंडू टाकला. षटकार. वीस धावा धापलकती राम. ओ यॉर्क लाईनचा चेंडू, हा चांगला चेंडू होता. रामनाथ बघा लगेच लांबून किती इशारा करतायत. कदाचित तो गोलंदाजाला इशारा समजला असेल नसेल, काय हरकत नाही. 2 षटकाचा खेळ संपलाय. माऊली अलीमकरी 11 पुटी प्लस सील संघ 20 धावा धापलकती 2 षटकाचा. 10च्या सासांनी धावा कुठल्यात नाही. प्रमुख बॅटर बाद झालेत. दिनेश बाद झाले, सचिन बाद झालेत, किशोर बाद झालेत. पण आता इथून लढावा लागणार ह्या 2 बॅटरांना. अजूनही आपण सुगंध सारखा देखील बॅटर येणं बाकी आहे. पण तकदीर आणि आपण इथं सुंदरकडे प्रचंड ताकद आहे. तकदीर एक असा बॅटर, हा जर बॅटर इथं चालला तर इथूनही धावा वेग वाढवतील. पण आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचंय. या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू देवानंद पाटील येतोय. 2024 मधील आपण इथं स्वर्गीय रतनबॉ स्मृती चषक पुटी प्लसची जी स्पर्धा आली त्यामधील आपण इथं मालिकावीरचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. देवानंद पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. देवानंद गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली देवानंद पाटीलने. राऊंड राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा होतो. स्ट्राईकला तकदीरला आपण पाहू शकता. देवानंद पाटील अगासन एनकडून. ओ फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑनला यावेळेला. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय कारण होता तो तसे डीप मध्ये होता. चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावा झाल्या धावफलकाती 26. अंकुशच्या रिएक्शन वरनं असं वाटतंय रेग्युलरने सामना गमावलाय. त्यांच्या रिएक्शन वाटलंच ना आम्हाला. नाही अंकुश आता आम्हाला माणसांचं रिएक्शन माहिती पडतं. तुमचं रिएक्शन वरनं आम्ही लगेच जाणलो की सामना गमावला तुम्ही. 26 धावा. हो चांगला चेंडू यावेळेला रॉकलाईनच्या पायावरती चेंडू फेकला. एक धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहिजे. इथं विकेटची शक्यता आहे. बॅटर बाद. काही गरज नव्हती यावेळेला. तकदीरला मी तर म्हणेल सुंदर सारखा बॅटर इथं बाद होतोय. अजून एक यश मिळतंय जनवनीलजी फुटी प्लस संघाला. 27 धावसंख्या. नवीन बॅटर सुगंध आलिमकर येतोय. संख्या धाव करते आपण पाहू शकता. 27 धाव. चेंडू स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगला चेंडू जोपर्यंत फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 29 धावा. देवानंद पाटील फुल इंडिलेचा चेंडू यावेळेला खोदून काढलाय. एकच धाव. गुड थ्रो. किशोर पाटीलचा थ्रो बघा ना काय आलाय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. पाटील पिंट्याचं समालोचन ऐकलं का नाही तुम्ही. 30 धावा. देवानंद पाटील गोलंदाजी मार्कवर 30 षटकाचा पुढचा चेंडू. स्ट्रायकरला आपण पाहू शकता सुगंध आलिमकर.
ओ चांगला चेंडू होता डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून आडव्या बॅटनं चेंडूला आपण मिडविकेट रिझर्व मधनं खेळायचं होतं. षटक संपलं. या षटकात देवानंद पाटीलने धावा दिल्या तब्बल 10 धावा दिल्यात. एकही विकेट मिळाला. सांघिक यश मिळालं. अंतिम षटक आता कोण खेळतो पाहिजे. 30 धावा झाल्यात. किशोर पाटील देवानंद पाटील बातचीत करतायत. कदाचित निलेश पाटील येते. एक उंच पुरा खेळाडू. वापसी चांगली झाली. जे संघाने पहिल्या षटकापासून जे दबाव निर्माण केलाय ना तो दबाव त्यांनी आपण तर कमी करू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी. 10च्या सराने धावा कुठल्या 30 धावा झाल्यात. अंतिम षटक निलेश पाटील येते गोलंदाजी मार्कवर. किशोर पाटील बराचसा बातचीत करतोय. देवानंद पाटील किशोर पाटील या संघाचे चांगले अष्टपैलू खेळाडू. देवानंद पाटील खूप चांगला अष्टपैलू खेळाडू. श्रीराम देखील आहे. देवानंद पाटील पाहिजे आता कोणत्या पोझिशनला जातोय काहीतरी बातचीत करतोय. निलेश पाटील गोलंदाजी मार्कवर. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉर्टरमॅन पॉइंट कव्हर्स. चेंडू लॉफ केला या वेळेला. चेंडू आपण 30 सर्कल मध्ये आपण तर मिडॉनला जोपर्यंत लॉंगॉन तसे चेंडूला फीड करतोय. 2 धावा. मोठ्या फटक्यापासून वंचित होते बघा. धावसंख्या आपण कधी 32. चला टॉस साठी सज्ज राहायचंय. नागावचे कॅप्टन आणि देसाईचे कॅप्टन टॉस साठी या. अजून एक चांगली मॅच बघायला मिळेल. 32 धावा धावफलकाती लागल्या. निलेश राईट आर्म ऊर्ध्व गटा मारा करतोय. हो बॅकफुट गेले. स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळालाय. पॉइंट रिझन मधनं चेंडू थोडासा पडल्यानंतर डायव्हर्ट झालाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. मेकीकडे आपल्या टिप्स भरपूर आहेत बघा ना. काय वेगवेगळ्या टिप्स मारतोय तो. तर परप्रांतीय जातीचा असेल पण त्याला अग्री गाण्यावर कसं नाचायचं हे माहिती आहे. हीच तर खासी आहे ना विनोद आपली. बाराम आपल्या खेळाडूंना टी शर्ट मध्ये गरम होते. त्याला किती गरम होत असेल पण एक जॉब आहे तो करणं गरजेचं आहे. त्यामुळे किंवा तुमचं हार्दिक स्वागत. 36 धावा. निलेश राईट आर्म ऊर्ध्व गटा मारा करतोय. स्ट्राईक केला तकदीर लाभड पावशा. हो बॅक पुढे गेला. पंच केला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रयत्न खूप चांगले केले होते देवानंद पाटीलने पण प्रयत्नात मात्र यश मिळत नाहीये. पंचांचा इशारा काय. रमेश मात्रेचा इशारा काय होतो. चौकार की षटकार. देवानंद पाटीलचा इशारा करतीलच. त्यामुळे त्याने इशारा केला असं वाटतंय. चौकाराला धावसंख्या धावा कधी 40. या षटकात धावा येत आहेत आता. निलेश तो तकदीर तो स्विचिट करण्याचा प्रयत्न केलाय. हा देखील सरळ बॅटने चौकार आला असता. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार. लगी तो बाद नाही लगी तो बर्बाद. चाळीस धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी. निलेश राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. लॉफ केला या वेळेला. क्षेत्ररक्षक येत आहेत कारण एवढी ताकद येत. हा फटका का खेळला याच्या आधी. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 46. या षटकात धावा येत आहेत आता वेगाने. सोळा धावा आल्या त्या षटकामध्ये. अंतिम चेंडू. निलेशचा षटक महागडे ठरतोय. पुन्हा एकदा पूलने पाठवलाय चेंडूला मिडविकेट सीमारच्या पार. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 52. 22 धावा आल्या त्या षटकामध्ये. काही सन्मान ते आम्ही करणार आहोत. तर निलेश पाटील सर यांचा सन्मान केला जाणार आहे. निलेश पाटील सर या आपला सन्मान केला जाणार आहे.
तो निलेश पाटील सर यांचा देखील अजय यांचा देखील सन्मान केला जाणार. अजय या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. धावा दिल्यात 52-53 धावांची गरज आहे ह्याच षटकात. शेवटच्या 22 आल्यात. ताकद आहे या संघाकडे देखील. या 52 धावा करू शकतो तो. 53 धावा करू शकतो 4 षटकामध्ये. विचार केला तर 13.25 धावा करायच्या 53. तर सामना जसा सुरू होईल त्याचा दुसऱ्या टीमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. चला टॉस साठी यायचंय. नागाव आणि देसाई. नागाव देसाई टॉस साठी या. नागावचे कॅप्टन किसन देखील आपण बिले तर देसाईचे कॅप्टन किसन देखील येतात. किसन मात्र पहिल्या सामन्यात नव्हते. फुलाजी पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. फुलाजी पाटील यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. फुलाजी पाटील यांच्या शुभास्ते टॉस करू आपण दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. टॉस देखील केला जातोय. तर दोन्ही संघ खूप ताकदवान संघ आहे. टॉस केला गेलेला आहे. कुणाच्या बाजूने निर्णय लागतो पाहायचा आहे. सिक्का कुणाच्या बाजूने कॉल देतो पाहायचा आहे. कौल दिलाय नागाव संघाच्या बाजूने. मॅच सुरू होईल तर दुसऱ्या टीमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं. आई गावदेवी जीवदानी क्रिकेट संघ सावे आयोजित SRGS चषक 40+ ची अत्यंत सुंदर स्पर्धा आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस. सामना क्रमांक मैदानावरती सुरू आहे. आपण बघतायत तो म्हणजे 5वा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. सत्र पहिलं संपलंय. निळजबीने फिल्डिंग केली होती टॉस जिंकून. शील्डला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं होतं आणि शील्ड संघाने एकूण धावसंख्या धावफलकावरती लावलेली आहे ती म्हणजे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 52. 53 धावांचं टार्गेट चेस करायचंय. 13.25 च्या आवश्यक धावगतीने या धावा करायच्या आहेत. ओपनिंग पेअर मागच्या मॅच मध्ये दोन्ही बॅटर जबरदस्त चमकले. देवानंद आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम पाटील हे दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले. पहिल्या मॅच मध्ये जेव्हा हा संघ खेळला खंबालपाड्याच्या विरुद्ध 45 करत असताना श्रीरामने 32 धावा कुठल्या होत्या वैयक्तिक. तर बघूया 30 धावा कुठल्या होत्या 13 चेंडूमध्ये. तर बघूया या मॅच मध्ये आता 53 चेस करायचे आहेत. त्या देखील 4 ओव्हरमध्ये समोर शिळसारखा एक ताकदवर संघ जो पुरस्कृत केलेला आहे प्रेमनाथ आलिमकर मॅन फ्रॉम शिळगाव आणि त्यांच्या मुलाच्या नावाने विराज. तर विराजला माऊली म्हणून नेहमी सगळेजण लाडाने हाक मारत असतात. त्यामुळे माऊली स्पोर्ट्स आलिमकर 11 शीळ हा संघ मैदानावरती खेळतोय. सप्रा मैदानावरती मात्राडीच्या स्पर्धेमध्येही याच नावाने हा संघ खेळला चॅम्पियन बनला. बघूया आता या मॅच मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये निळजीबीशी खेळत असताना पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाही झाला. चेंडू यष्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉलने सुरुवात करतो सचिन आलिमकर.
बॅटिंग मध्ये शील्डच्या आपण बघितलं दिनेश काटेने 5 धावा केल्या होत्या आणि त्याचबरोबर हा चेंडू हवेत, फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत, गोलंदाज स्वतः धावले होते विपरीत दिशेला पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. पण या 2 धावा इथून येतील, 2 धावेने अकाउंट ओपन होते, ते म्हणजे देवानंद आणि टीम निळजेबीचा. प्रत्येक ओव्हर मध्ये 13.25 ही धावगती राखावी लागेल. 13 जरी आल्या तरीही एक चांगली टोटल नक्कीच ही जी आपण बघताय 53 ती चेस करता येईल. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सचिन. ओ टायमिंग नाही झालं, पूल करायचं होतं, वेल स्टॉप. काय जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी होते. शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर सचिन होते. गुड फिल्डिंग. संघामध्ये आपण 2 सचिन बघतोय, एक सचिन आलिमकर आहे आणि दुसरेही सचिन आलिमकरच आहे. 4 भाऊ एका संघामध्ये आपण खेळताना बघतोय. तसे बरेचसे खेळाडू एकाच नावाचे आपण बघत असतो संघामध्ये खेळताना. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय मिड विकेटला, फिल्डर आहे डीप मध्ये. हो फिल्डिंग खराब, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या जवळपास. शेवटच्या क्षणी चेंडूला थांबवलंय, थोडीशी घाई झाली फिल्डरची. तर धावसंख्या 2 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते. आपण बघताय एकूण 5 धावा. हो मिस टायमिंग, झेलची शक्यता पण फिल्डर खूप मागे आहेत. 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने निळजेबीची धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण बघतो ती म्हणजे 7. 5 बॉल मध्ये 7 आलेले आहेत, एकही मोठा फटका आला नाही. लाईव्ह टेलिकास्ट सूर्य युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट वरती शैलेश भोईर आणि त्याचबरोबर सूरज गायकर आहेत. हो हा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो आज चौकार. पहिले षटक संपले, धावा धावलकर बघता आपण एकूण झालेली ती म्हणजे 11 धावा झाल्या. टार्गेट आपण बघितलं तर या ठिकाणी चेस करायचंय ते म्हणजे 53 धावा करायच्या आहेत. म्हणजे अजूनही 42 धावा येणाऱ्या 18 चेंडू मध्ये कराव्या लागतील आणि त्या करण्यासाठी प्रत्येक ओव्हर मागे 14 धावांची धावगती राखावी लागेल विजयासाठी. थोडीशी अडखळ सुरुवात झाली, एक चौकार अखेरच्या बॉलवरती जरूर आला पण पहिल्या 5 चेंडू मध्ये दोन्ही बॅटर थोडासा संघर्ष करताना दिसले. चला वेळ जास्त घेऊ नका, मॅच लगेच सुरू करा. बॉलिंग साठी त्या ठिकाणी तयार सुगंध आलिमकर, स्ट्राइकला बॅट्समन देवानंद. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर सांगताय आता वाईड आहे. पहिलाच बॉल नियंत्रण नव्हतं, लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालेलं आहे. वाईड बॉलने धावसंख्या कधी जाऊन पोहोचली आपण बघतोय ती म्हणजे एकूण 12 धावा. अजूनही 41 धावा करायच्या आहेत, त्या देखील 18 चेंडू मध्ये. 18 चेंडू 41 धावा विजयासाठी मैदानावरती. हो चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ निघतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. प्रयत्न असेल या ओव्हर मध्ये सुगंधचा कमबॅक करून देण्याचा, कमी धावसंख्या खर्च करण्याचा. हवेत आहे चेंडू, वॅकेंड एरियामध्ये पडतोय आणि विकेट किपर जाऊन चेंडू उचलतो. तोपर्यंत 1 धाव या दरम्यान इथे एका धावेच्या मदतीने 21 आता 16 चेंडू 40 धावांची गरज आहे विजयासाठी. निळजेबी आणि माऊली स्पोर्ट्स आलिमकर 11 मध्ये हे मॅच सुरू आहे. ओ बोल्ड झाल्यात, पहिला धक्का मैदानावरती निळजेबीला.
अबे झेल होईल का, कठीण आहे, नाही पोहोचू शकले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथून 2 धावा पूर्ण होतील. 2 धावा किशोरला, 2 धावा निळजे बीला. एकूण धाव संख्या 15 आणि उर्वरित समीकरण बघा इथे हव्यात एकूण 38 14 बॉल मध्ये. 14 चेंडू 38. येणारे चेंडू 14 आणि 38 धावा विजयासाठी हव्यात. बॉलिंग मार्ग सुगंध, स्ट्रायकिंग एंडला किशोर. ओ उंच गेलाय, टायमिंग व्यवस्थित नाही. ओ झेल नाही पकडता आला. कठीण जरूर होता पण अशक्य नव्हता झेल. पण त्यासाठी सराव देखील महत्त्वाचा असतो. त्यासाठी तुमचं तंत्र, तुमचा फिटनेस. आता 13 बॉल 36 धावांची गरज आहे. एखादा मोठा हिट इथून जर आला या अखेरच्या बॉल वरती तर कुठेतरी 2 ओव्हर मध्ये हा संघ मॅच मध्ये लगेचच कमबॅक करेल. सुगंध टू किशोर. हो हो हो, लॉंग ऑफला हा वज्र टोला, भीम टोला. चेंडू सीमारेषे बाहेर गेला. सिक्सर. पाणी पाजण्याचं पुण्य कमवण्याची ही संधी असते. जिसने भी किसी को पानी पिलाया उसने समंदर को नीचा दिखाया. समुद्र किती मोठा असला तरी कोणाची तहान तो कधी भागू शकत नाही, कारण समुद्राचं पाणी खारट असतं. होते का स्टार्ट? जिसकी बंसी उसी से बाजे असं नेहमी म्हटलं जातं. ज्याची गाडी आहे ते त्याला स्टार्ट होईल. बऱ्याचदा टीव्ही देखील खराब होते. आपण बऱ्याचदा प्रयत्न करतो पण त्याला माहिती असतं की कुठल्या बाजूला पुश केला, धक्का दिला तर टीव्ही चालू होईल. तसंच काही गाड्यांचे असतं, ज्याची गाडी त्याला सुरू होते. तर बघूया, पाणी पितायत मैदानावरती, पाणी घेऊन गेले आहेत मैदानावरती खेळाडू. पाण्याबरोबर कान मंत्र घेऊन गेले आहेत त्या ठिकाणी श्रीराम पाटील. आणि आता बघूया पाणी प्यायल्यानंतर कोण कोणाला पाणी पाजते. 12 बॉल विजयासाठी इथून हव्या धावा एकूण 30. रिक्वायर्ड रेट 15चा आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे स्पर्धेचा. तर पाणी हवे बघा, इथे पाण्याच्या बॉटल्स असतील. आमच्या अंपायरला पाणी हवंय दीपक चौधरी यांना. तर श्रीराम पाटील या ठिकाणी पाणी घेऊन गेले होते आणि उरलेलं पाणी ते घेऊन आलेले. 12 बॉल 30. तर बॉलिंग मार्कवर दिनेश काटे. डीके तयार होतोय. 30चं षटक घेऊन स्ट्राईकला देवानंद. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, तशीच बॅटिंग पुन्हा करावी लागेल. दिनेश. हो, चेंडू खाली राहिलाय, हलकं अपील. एक धाव इथून मिळेल. अंपायर सांगतायत लेग बाईज आहे. लेग बाईजच्या रूपाने ही धाव. समीकरण आपण बघितलं तर आता बदलेल. 11 बॉल 29 धावांची गरज विजयासाठी. बॉलिंग मार्कवर दिनेश काठे. ऑन साइडला खेचला चेंडू. मिड विकेटला फिल्डर येत आहेत. फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. थ्रो ही चांगला आलाय. अपील झालंय. धावची चाळणी थर्ड अंपायरला.
हा निर्णय सोपवलेला आहे. ऑन स्ट्राइक. हो, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. फार जास्त गती नव्हती. हा डॉट बॉल येतोय. इक्वेशन आता 9 चेंडू शेष आहेत. 28 धावांची गरज. हा चेंडू ऑन साइडला अलंग द ग्राउंड मिड विकेटला फील्ड त्या ठिकाणी आहेत. एकच धाव येईल. थ्रो खूप चांगला आहे. इक्वेशन आता मात्र चेंडू शिल्लक असतील 8 आणि विजयासाठी हव्यात धावा एकूण आपण बघितलं 27. 8 बॉल 27 धावांची गरज आहे. स्ट्राइकला अभिजित. मोठ्या फटक्यांची नितांत गरज निळजे बीला. बॉलिंग मार्कवर DK दिनेश काटे. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतील कारण लेफ्ट हँडेड अभिजित. एक स्क्वेअर लेगला आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर, एक मिड विकेट झोन मध्ये आपण बघतोय, एक लॉंग ऑनला. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला जाईल सीमारेषेबाहेर. येतो हा चौकार. तर चेंडू शिल्लक असतील आता 7 आणि 23 करायचे आहेत. या बॉलवरती एखादा प्रहार आला तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर जाईल, पण आता इथे कमी धावा शेष राहतील. बघूया 7 बॉल 23. बॉल गेला असेल तर नवीन घ्या. तो बॉल शोधण्यात वेळ वाया घालू नका. कदाचित आमचे जर पोलीस अधिकारी इथे आले तर मॅच आम्हाला खेळवावी लागेल. प्रेक्षणीय मॅच आहे. ते कधी येतील? उद्या तर अजिबात मॅच जमणार नाही आपल्याला. आयोजकांना मी सूचना देईन की जर मॅच कव्हर करायची असेल, जे काय करायचं असेल ते आज करा. उद्या आपला फायनलचा दिवस आहे. उद्या 8 मॅच ऑलरेडी आपल्याकडे असणार आहेत. बक्षीस समारंभासाठी देखील वेळ असणं फार गरजेचं आहे. हो, मिस टायमिंग. उंच गेलाय भरपूर. फिल्डर येत आहेत. एफर्ट जबरदस्त होते पण 2 धावा इथून होण्यापासून नाही रोखू शकले.
आणि या 2 धाव्याने धावसंख्या निळजे बीची झालेली आहे. एकूण आपण बघतोय ती म्हणजे 32. टार्गेट मात्र आता आपण बघतोय त्या ठिकाणी 6 बॉल 21 ची गरज आहे. हा प्रॉब्लेम झाला, तो प्रॉब्लेम झाला. फक्त 1.5 फुफ्फुस होतं त्याला आणि अस्थमा होता स्टीवर्ट बॉर्डला. आणि दमा असतानाही त्याने गोलंदाजी कशी केली आपण बघितलं. सगळ्यांना माहित आहे की युवराज सिंगने त्याला 6 षटकार मारले, पण त्याचा संघर्ष प्रचंड मोठा होता. संजय वास्कर बॉलिंग मार्गवर, अत्यंत अनुभवी पुराणा चावल, ज्याने कित्येक वर्ष रेग्युलरच्या माध्यमातून फ्रंट लाईन बॉलर म्हणून काम केलं, ते संजय बॉलिंग करतायत. 5-21. किशोरला आता जे काय करायचं किशोरला करायचंय. हो, हा चेंडू यावेळेस मात्र फुल टॉस होता आणि दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न झालेला आहे. तर 2 धावा येत आहेत आणि इक्वेशन आता बदलतंय. 4 बॉल 19 ची गरज आहे. चार चेंडू 19. हो, पूल केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, पण तिथे चपळ चतुर दिनेश काटे टिपतो झेल. किशोरला यावं लागेल पावेल्यांच्या दिशेने. ताकद, तीच धमक, ती चपळाई, तोच फिटनेस आणि आजही तोच धमाकेदार परफॉर्मन्स देत आहेत. न्यू बॅटर राम पवार. एक श्रीराम, एक राम. आउटसाइड दी लेग स्टंप, वाईड बॉल. आता मात्र 3 बॉल मध्ये करायचे आहेत 18, म्हणजे 3 षटकार इथून ठोकावे लागतील. आडव्या बॅटने खेळतात मिड विकेटला. चेंडू गेलाय जमिनी समांतर. केवळ एकच धाव मिळेल. केवळ औपचारिकता आता शेष राहिलेली आहे, कारण 2 बॉल आणि 17 धावांची आता गरज असेल. चला, वेळ जास्त घेऊ नका.
टॉप एज झेल कोण पकडणार प्रश्न आहे बघा. एकमेकांकडे बघत राहिले पण झेल टिपलाय. फलंदाज बाद अभिजित. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे प्रेमनाथ आलिमकर पुरस्कृत संघ आपण बघतायत. माऊली स्पोर्ट्स आलिमकर 11 श्री या संघाने आणि 16 धावांनी हा सामना त्याने जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. 2 सामने जिंकून हा संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण करूया आणि वळूया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेने. तर मॅन ऑफ द मॅच आम्हाला सांगतात आमचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील सर की मॅन ऑफ द मॅच कोण आहे. आदरणीय राजू म्हात्रे यांना विनंती कर. मॅन ऑफ द मॅच तकदीर. 11 चेंडू 36 धावा 32 धावा यायचे तकदीर. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राजू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. संजय वास्करला देत आहे. आधी शिळीकरांनी ठरवलेलं आहे आपल्याला मिळाली मॅन ऑफ द मॅच आपण न्यायची नाही ती आपल्या संघ सहकार्याला द्यायची. तर या वास्कर या संजय वास्कर तुम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत आहेत. तकदीर आलिमकर संजय वास्कर यांना मॅन ऑफ द मॅच देत आहेत. मगाशी दिनेश काटे यांनीही ती ट्रॉफी जगदीश आलिमकरला दिली. त्याचबरोबर दिनेशने सप्रा मैदानावरती मातर्डे चषकमध्ये ज्ञानेश्वरला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली. सचिनने विनोदला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली. आता इथे तकदीर संजय वास्कर यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत आहेत. होळी आपण तृतीय फेरीतील दुसरा सामना सुरू होतोय आणि जशी सामन्यात सुरुवात होईल या ऐकूया आपण बाळू पाटील यांचा पहाडी आवाज.